ची भूमिका राहणार आहे आणि ती चर्चा कशासाठी होणार आहे ती पण आम्ही सांगतोय। तर आम्ही आपण पाहिलं असेल की 2018 मध्ये फडणवीसाचं सरकार होतं, 2014 मध्ये आलं, त्यांनी सांगितलं मी मराठ्यांना आरक्षण देतो, काँग्रेस पक्षाने त्याला एकमताने पाठिंबा दिला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण निकाली म्हणजे त्याला संपवलं, त्याला क्रॅश केलं की तुमचा अधिकारच नाही, तुम्ही कशाला कायदा केला। मराठ्यांना त्यावेळेसही फसवलं। परवा त्यांनी गुलाल उधळायला सांगितलं, वाजा वाजवायला लावला, स्वतः मुख्यमंत्री आलेत आणि सांगितलं की मराठ्यांना मी आरक्षण देऊन टाकलं। जरांगे पाटील वापस आलेत, आपण सगळीकडे त्यावेळेस आम्ही मराठवाड्यातच दौऱ्यात होतो, सगळीकडे आपण लोक गुलाल उधळत होतात, पण मी सांगितलं की कोणाला फसवलं तेवढं तर नेमकं सांगा। मराठ्याला फसवलं की ओबीसीला फसवलं? कारण की आरक्षण कुठून तरी द्यावं लागेल। सरकार उत्तर देत नाही। आम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारला सांगितले की कसं आरक्षण देणार तुम्ही सांगा तर खरं। आज मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावलं, शेतातलं भांडण सुरू झालं, घरातलं भांडण सुरू झालं। हा महाराष्ट्र नव्हता। महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा होता आणि ते आमचे गुरु विलासराव देशमुख साहेब सातत्याने या विचाराला सांभाळून ठेवत होते। इथं भांडण आणि फसवेगिरी। माझं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या लोकांना आव्हान आहे, या फसवी व्यवस्थेला आपल्याला मुळासकट उपडावं लागणार आहे। मी मगाशी सांगितलं की विधानसभेत आणलेल्या 20 तारखेच्या बिलामध्ये चर्चा झालीच पाहिजे। पुन्हा आमच्या समाजाला फसवू नका। कोणाला फसवताय त्याचा त्या बिलाच्या मागचा उद्देश काय, नाही तर ते मांडेल मुख्यमंत्री आणि इकडे सांगून टाकेल की तुम्ही गुलाल उधळा, मी तुमचं करून टाकलं। आता खरं तर मी तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये आता सरकार अधिवेशन होणारच नाही आहे, केंद्राचा अधिकार आहे। होणार आहे का? आता शेवटचं अधिवेशन परवा संपलं, पत्रकारांनी त्याची दखल घ्यावी, संपलं। आता दुसरा, आता ते निवडणुकीनंतरच अधिवेशन येणार आहे। ते 6-7 महिने गेलेत। जसं 2014 मध्ये जे पद्धतीचं आमच्या समाजाला फसवलं, 2018 मध्ये फसवलं, ते पुन्हा आमच्या समाजाला फसवू नये आणि ओबीसी आणि मराठ्यामधले हे वाद निर्माण करू नये, एवढंच आमचं आव्हान आहे। आमचं दुसरं काही नाही। जो अध्यादेश त्यांनी परवा काढला, त्या अध्यादेश तुम्ही वाचला, त्या अध्यादेशामध्ये सगळ्या जातीचंच आरक्षण संपवायची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। भयानक आहे। त्याच्यावरची चर्चा आम्ही विधानसभेत मागणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज जी काही फसवाफसवी चाललेली आहे त्याच्या मागचा एकच उद्देश आहे। कारण की आपण टीव्ही चॅनलवर पाहू, पेपरवरच्या बातम्या पाहू, नुसतं आपण या समाजाचा वाद त्या समाजाचा आरक्षणाचा आहे, मग शेतकरी मरतोय त्याच्यावरची चर्चा का नाही? आज देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांची आत्महत्या होतात? त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या होतात। माझा तरुण मुलगा मुलगी जी आहे, शिकलेले मुलं मुली आहेत, त्याच्या हाताला काम नाही, तो वनवन भटकतो आणि शेवटी आत्महत्या करतो। आज मराठवाड्यामध्ये सगळे तरुण पोरं या आंदोलनामध्ये सहभागी झाले, त्याचं कारण आहे की आमच्या हाताला काम नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, महागाईचा काही आता अंतच नाही। आपण म्हणत होतो आभाळाला टेकली, आता आभाळाच्या पार झाली। पण हे विषय बाजूला पडले, जनतेच्या जीवनाचे प्रश्न मागे पडलेत आणि या पद्धतीच्या फसवाफसवीमध्ये संपूर्ण समाजाला त्यामध्ये घेरलं गेलं। अविश्वास निर्माण करण्याचं पाप या लोकांनी सातत्याने केलं आणि त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या मूल्यांचं, ज्या तत्वाचं नेहमी रक्षण काँग्रेसने केलं, विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये केलं, त्या महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप या राज्यातल्या सत्तेने केलेलं आहे, देशाच्या सत्तेने केलेलं आहे। हे म्हटलं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं वावगं ठरणार। कारण की आपण एका थोर व्यक्तीच्या, जननायकाच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने एकत्रित झालेला आणि या जननायकाचा जो विचार आहे, सगळ्या समाजाला, शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, हा जननायकाचा विचार होता, विलासरावांचा विचार होता। त्याच विचाराला ताकद देण्याचा संकल्प आम्ही सगळेजण करतोय। सगळ्यांनी आवाहन केलं अमित भैयांना, मी आज नाही, हे तर आता आवाहन केलं यांनी
मी ज्या दिवशी मी प्रदेशचा अध्यक्ष झालो तेव्हापासून तर त्यांना विनंती करतो, आता तुमच्या समोर जाहीरपणे करतो की अमित भैया आता तुम्ही लातूरमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात फिरा. मी सातत्यानं म्हणतोय, पण अमित भैया म्हणालेत आता रितेश पण माझ्या बरोबर आलेला आहे, त्याच्यामुळे आता आपलं दोघांचं एकमत झालं. आपलं एकमत आहे ना, आपलं लोकमत नाही, एकमत. लोकमत भाजप झालं, आता एकमतच आपलं आहे. आणि म्हणून आता धीरज आहे का, धीरज पण आमच्या मताशी सहमत असेल, वहिनी साहेब आपण पण असाल ना. हा, म्हणजे बघा माझं बहुमत झालं, आता तुम्ही अल्पमतात आला. त्याच्यामुळे हा दिलीपराव तुम्ही पण ना. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आज विलासरावांचा वर्षा हा महाराष्ट्रामध्ये, कारण की अखरी ज्या परिवाराने या राज्यासाठी, या राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी, या राज्याच्या विकासासाठी जे काम केलेलं आहे त्या परिवाराचं योगदान मोठं आहे. आणि अमित भैयांना मी पाहतोय, मंत्री म्हणून पाहिलं, आज आमदार म्हणून पाहतोय. आपल्या भागातल्या नुसते आपल्या लातूरचंच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचं स्वप्न बघणारा हा एक कार्यकर्ता मी विधानसभेमध्ये सातत्यानं पाहतो. काही लोक होती ते फक्त आपल्या एका पुरतं पाहत होते, आता नाही आहेत, त्याच्यामुळे चर्चा नको. पण मी तुम्हाला सांगतो की, पण मी भैया सांगतो की ज्या दिवसपासूनचं तट गेलं, आता पण इथं नांदेडची लोक आलेली आहेत, भोकरची लोक आलेली आहेत. ते म्हणतात की काही झालं त्याला घरी पाठवता काय आमचा, असं म्हणणारी लोक आता इथं आलेली आहेत. मी त्यांना सांगितलं कार्यक्रम उद्या मी तुम्हाला भेटतो. नांदेडमध्ये तसंच पूर्ण प्रकार आहे. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या विलासराव देशमुख साहेबांनी मराठवाड्यातून काँग्रेसचा विचार नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशापर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प घेतला, त्या मराठवाड्यामध्ये फक्त 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 काँग्रेसच आहे. आणि म्हणून या काँग्रेसला ताकद देण्याचा संकल्प आपण सगळेजण मिळून करू. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे लोकनेते, माझे गुरु विलासराव देशमुख साहेबांच्या या स्मृती सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना खऱ्या अर्थानं वंदन होईल. आणि या सोहळ्याच्या नंतर आपण प्रत्येक जण, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक व्यक्ती आजपासून प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक घरापर्यंत काँग्रेसचा विचार विलासराव देशमुखांच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, त्यांच्या स्मृतीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पोचवायचा आहे, एवढाच विश्वास या ठिकाणी करतोय. बोलायला खूप मुद्दे आहेत, पण असो, मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगून माझं भाषण थांबवतो. जसं आपल्याकडे, मला माहीत नव्हतं त्या काळामध्ये, आमच्याकडे जोडपी जंगलाचा प्रश्न आहे. कारण की आम्ही सीपीआर मेरारमध्ये होतो, तर जंगल हा शब्द तिकडे हिंदीमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे गायरान शब्द आहे. मला विलासरावांनी सांगितलं त्या काळात. तर म्हणले की गायरान आणि जोडपी जंगल हा फरक नाही आहे. पण फॉरेस्ट ॲक्टच्या आधारावर आमच्याकडे मग कारवाई सुरू झाली. ते घरं पाडायला लागले, शेती जे होती अतिक्रमणमधली ती शेती काढायला निघालेत. आमच्याकडली लोक माझ्याकडे आले. मी पहिल्यांदाच आमदार झालो होतो, विलासराव साहेब मुख्यमंत्री होते. आम्ही एक मोठं आंदोलन केलं आणि आम्ही जेल भरो केलं. आणि जेल भरो केल्यानंतर 7 दिवस नागपूरच्या जेलमध्ये आमच्यासोबत अनेक लोक आम्ही जेलमध्ये गेलो. साहेबांचा फोन यायचा जेलरला की त्याला माझ्याशी बोलायला लावा. मला माहीत होतं की मी साहेबाशी बोललो तर मला त्या जेलमधून जमानत घेऊन बाहेर निघावं लागेल, म्हणून मी मुद्दामून साहेबांना टाळत होतो. मग साहेबाला वाटलं की हा माझा फोन घेत नाही मुद्दामून, म्हणून मग ते त्यावेळेस कृपाशंकर होते, त्यांची कृपा फारच झाली आमच्यावर. त्याची बहिणी साहेबांना माहीत आहे कृपाची. त्याच्यामुळे ते त्यावेळेस जेलमंत्री होते, राज्यमंत्री. त्यांनी जेलरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की कृपा बोलणार आहेत. मी म्हटलं की चल बघ, कृपा जायचं याला कसे निपटू शकतो मी. पण कृपाशंकरांच्या बाजूला साहेब बसलेले होते आणि साहेबांनी सरळ फोन घेतला आणि सांगितलं की तू लवकर बाहेर निघ आणि माझ्याकडे मुंबईला ये. तर मी मग प्रक्रिया केली, मी साहेबाकडे गेलो. मला वाटलं साहेब रागवतील मला,
की तू हे कशाला कारभार केला, कशाला जेलमध्ये गेला, तर साहेबांनी मला म्हणाले की जनतेसाठी लढणारी माणसं हे मला आवडतात. माझ्याही भागात गायरानाचा प्रश्न आहे, असा आहे, आपण तो आणि झुडपी जंगल हे दोन्ही प्रश्न निकाली काढू, असं मत त्या ठिकाणी मला मांडलं आणि मला शाबासकी दिली. आणि मला वाटलं की गरीब माणसासाठी काम करणारं हे नेतृत्व हे कायम आमच्या सोबत राहावं, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं. काळाने आमच्याजवळ आज आमच्यामध्ये नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो की आज विलासराव असतेत आमच्या सोबत ना, मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये एक हाती. तर असो, पण आम्ही विलासरावांचे चेले आहोत आणि विलासरावांच्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन, बाळासाहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, अमित भैया असतील, आम्ही सगळेजण मिळून विलासरावांच्या विचारांनी आणि काँग्रेसच्या विचारांनी महाराष्ट्र चालवण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी घेतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.